योगेश लांडेश्वर थरार न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निवडणूक अगदी जवळ आलेली आहे आणि ह्या निवडणुकीचा धुराळ ओढालेला आहे आणि आत्ता आपण ह्या प्रचारादरम्यान काही मतदारांशी आपण संवाद साधत आहोत. काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारचे तुम्हाला उमेदवार दिलेत आणि उमेदवारांविषयी काय सांगाल? नक्कीच मी नशिबवान समजेल या ठिकाणी असं सांगण्यासाठी की प्रभाग क्रमांक 8 मध्ये जे काही उमेदवारी आहेत, जे काही आपल्या नगरसेविका म्हणूनसाठी उमेदवार आहेत, त्यातलं प्रथम नाव मी घेऊ शकतो की नम्रताई लोंढे. अतिशय नावातच नम्रता आहे, म्हणजे नम्र स्वभावाचे आहेत, पहिलं लक्षण आहे. आणि त्यांच्या कामातून तर त्यांची कामगिरी ही अतिशय दिसून येते. कारण प्रत्येक जागेच्या ठिकाणी म्हणजे ज्या आपल्या वार्डामध्ये किंवा या एरियामध्ये जे काही रस्ते आहेत, लाईटची सोय आहे, त्यानंतर पाण्याच्या सुविधा आहेत, ह्या सगळ्या मूलभूत ज्या गरजा आहेत की जी सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी ह्या गोष्टी लागतात, त्या गोष्टींची पूर्णता ते आज गेली कित्येक वर्षापासून करत आहेत. तर असं व्यक्तिमत्व हे नेहमी पुढे वारंवार जर राहिल्यास तर ह्याच सेवा आपल्याला तत्परतेने आणि लॉंग टाईमच्या दृष्टीने दीर्घकाळ मिळतील अशी नक्कीच अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आपण नक्कीच नम्रताईंना सुद्धा मोठ्या बहुमताने निवडून द्या. कारण हे व्यक्तिमत्व महिला सक्षमीकरणावर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं. प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी मदतीचं फार मोठे कार्य होत आहे त्यांच्या हातून. म्हणून खरंच ह्या व्यक्तिमत्वाला सुद्धा नक्कीच निवडून द्यावी अशी मीही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. विराज भाऊविषयी काय सांगाल? त्याचप्रमाणे आपल्या ह्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये 8D या विभागामधून सुद्धा विलासभाऊ मडेगिरी या आपल्या प्रभागामध्ये कार्य करत आहेत आणि ते सुद्धा भरपूर चांगल्या प्रकारे मदत करत आहेत आपल्या ह्या नागरिकांना. या ठिकाणी ज्या आहेत सामाजिक उपक्रम खूप चांगल्या प्रकारे त्यांनी राबवलेले जात आहेत. आज वैष्णोदेवी माता मंदिर या ठिकाणी सुद्धा प्रत्येक वेळोवेळी लहान मुलांसाठी असो, प्रौढांसाठी असो, विविध प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम, त्यानंतर स्टॉल म्हणजे जे काही आपण त्या ठिकाणी बाजार असतो तो सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन करून लोकांना सुविधा कशा पुरवतील, चांगल्या वस्तू त्या ठिकाणी कशा त्यांना मिळवल्या जातील या दृष्टीने नेहमी प्रयत्न असतात, कार्यरत असतात. समाज प्रबोधनाचं कार्य जे आज कीर्तनकार महाराज जे आहेत, प्रसिद्ध आहेत, ते सुद्धा वेळोवेळी दरवर्षी येतात आणि लोकांना समाज प्रबोधन करून धार्मिक कार्य सुद्धा या ठिकाणी पूर्ण करून छान प्रकारे लोकांना आरोग्य देण्याचं सुद्धा कार्य करतायत. तर असं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या ह्या प्रभागामध्ये आहे. तर पुन्हा मी एक विनंती करेल की या समाजामध्ये जे काही आपले नगरसेवक आहेत विलासभाऊ मडेगिरी यांना सुद्धा बहुमताने प्रचंड मत देऊन विजयी करा. धन्यवाद. तुम्ही काय सांगताय? नक्कीच मी माझ्या नगरसेविका गेली कार्यरत 8 ते 9 वर्ष त्यांनी कार्य ह्या आपल्या प्रभागामध्ये चालू ठेवलेले आणि पुन्हा एकदा त्यांना ती संधी परमेश्वर रूपी भेटलेली आहे. तर त्या संधीचं प्रत्येकाने ब गटातून त्यांना निवडून देऊन त्या संधीचं आपण सोनं करून देऊया. कारण की महिलांना सक्षम कसं करायचं, महिलांना पुढे कसं आणायचं, महिला घरातून बाहेर कशी पडली पाहिजे, ह्यासाठी महिलेच्या घरात जाऊन त्यांनी समजून घेतलं. महिलांच्या घराघरात जाऊन महिलांच्या हृदयात स्थान मिळवलं. कारण की सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना सर, बाहेर महिला कधीच बोलू शकत नाही, पण त्या महिलेचं जर जवळ गेलं, तिला आपलंसं केलं ना, का ती सगळ्या तिच्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या एका महिलेशी शेअर करू शकते. मग तिच्या आर्थिक असो, सामाजिक असो, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना समजून घेऊन त्यांनी त्याच्यावरती कार्य करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. महिलांना समजून घेत, कारण की आज महिला सक्षम असेल तर पूर्ण कुटुंब सुखी असतं हे त्यांनी समजून घेतलं. कारण की आज एक महिलाच महिलेला समजू शकते. समाजकारण करता करता त्यांनी खूप माणसांना जपलंय, खूप माणसांना आपलंसं केलंय. याचं कारण म्हणजे समजून घेतल्याशिवाय नाही त्यांना. कारण की आज बघा आपल्याला कुटुंबात एकत्र राहणं अवघड होतं, परंतु समाजात प्रभागामध्ये इतकं उत्तुंग भरारी घेणं आणि प्रत्येकाच्या त्यांचं नाव असणं ही कामगिरीच बोलते सर. समाजकारण नगरसेविका असताना त्यांनी प्रभागामधली खूप मोठी मोठी कामं आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत. कारण की मीही एक व्यावसायिक आहे आणि ह्या व्यवसायाच्या दृष्टीने खूप मोठा त्यांचा हातभार मला नेहमीच लागला माझ्या. परंतु अशा सक्षम नगरसेविका जर आपल्या बरोबर असतील तर त्या प्रत्येक ठिकाणी
आपल्या बरोबर असतात. माझा छोटासा अनुभव शेअर करेल सर. मी आता एक वेलनेस कोच म्हणून काम करते, परंतु ह्या आधी मी फूड व्यवसाय करायची आणि त्यामध्ये मला खूप ठिकाणी स्टॉल लावायचा माझा प्रयत्न असायचा. जेव्हा त्या निवडून आल्यानंतर 8च दिवसामध्ये पावणा थडी स्टॉल हा डिक्लेअर झाला होता आणि त्या फिरायला गेल्या होत्या, म्हणजे थोडी रेस्ट घ्यायला. आणि मला इतक्या अडचणी आल्या. 40,000चं मटेरियल मी घरामध्ये भरून ठेवले. माझ्याबरोबर काही महिलांना मी सक्षम करण्यासाठी माझ्याबरोबर घेतले, परंतु मला स्टॉलच नाही लागला, अवेलेबल नाही झाला, कारण की तिथं लकी ड्रॉतून होते. आणि मी त्या क्षणापासून त्यांना फोन केले. अक्षरशः मला नाही वाटत माझ्यासाठी हे कुणी काम केलं असतं. त्या बीचवर बसून स्वतःचा एन्जॉय सोडून प्रत्येक क्षणाक्षणाला फोन उचलत, आज इथून कुठे जायचे, त्या मिनिटाला कुठे जायचे, त्या मिनिटाला कुठे जायचे, हे करत करत मी त्यावेळेस ना त्यांची मैत्रीण होते, ना त्यावेळेस मी त्यांचा प्रचार केलेला, ना त्यावेळेस मी त्यांच्या जवळ होते. तरी सुद्धा त्यांनी माझ्यासाठी इतकं सुंदर काम केलं ना. त्या स्टॉलची जी काही माझी मागणी होती ना, ती मागणी त्यांनी पूर्णत्वास नेली. आमदार साहेबांपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी बसून, जिथं त्या बीचवर बसल्या होत्या, त्या बीचवर बसून त्यांनी माझं काम तिथे कंप्लीट केलं. माझ्याबरोबर 4 महिलांना पडण्यापासून वाचवलं. जर त्यावेळेस त्यांनी आम्हाला आधार दिला नसता तर कदाचित मी व्यावसायिक झाले नसते आणि मी आज इथपर्यंत सुद्धा पोहोचले नसते. याचं कारण म्हणजे त्यांनी दिलेला एक मदतीचा हात. हा माझ्या पुरता मर्यादित नाहीये. अनेक महिलांना त्यांनी सक्षम बनवण्यासाठी मदतीचा हात दिलाय आणि उभं राहण्यासाठी प्रयत्न केलाय. तर त्याचप्रमाणे आपले योगेश भाऊ लोंढे यांनी सुद्धा पुरुष वर्गाला आणि आपल्या प्रभागातील जे काही व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा जिथं वेळोवेळी अडचण आली ना, तिथे मदत केली आहे. मी त्यांच्या बरोबर असते. आता मला तेवढा मोठा मदतीचा हात भेटल्यानंतर मी त्यांच्या खूप जवळ गेले आणि एक बहिणीपेक्षा पलीकडचं नातं तयार झालं. आणि जेव्हा मी समाजाला अशी दिसले ना, कितीतरी अडचणीत आलेली लोक मला फोन करतात की ताईंना एवढं काम सांगा. आणि जेव्हा ताईंचा नंबर त्यांना दिला जातो आणि ताईंना फक्त सांगितलं जाते की तुम्हाला असा फोन येईल, त्या व्यक्तीचं काम झालेलं असतं आणि मला रिप्लाय येतं की थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझं हे काम ताईंपर्यंत पोहोचलं आणि पूर्ण झालं. ही पावती आहे त्यांच्या कामाची. तर मी विनंती करेन सगळ्या प्रभागातील समाजाला किंवा सक्षम नगरसेविका ब गटातून कमळ ह्या बटनाने निवडून देऊन पुन्हा एकदा आपल्या समाजाला किंवा आपल्या प्रभागाला सक्षम बनवण्यासाठी त्यांना बहुमूल्य आणि बहुमतांनी विजय करावा, ही मी सगळ्या नागरिकांना विनंती करते. धन्यवाद सर. आपल्या ह्या मतदारसंघातील जे काही आपले नागरिक आहेत, या सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण पूर्ण पॅनल जे आज महेशदादा लांडगे यांनी आपल्या या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे की नागरिकांची सेवा करण्यासाठी जे काही त्यांना नगरसेवक हे पद देणार आहात, त्यासाठी आपण सगळ्यांनी एक मदतीचा हात द्यायचा आहे. सर्वांना त्यांना बहुमताने निवडून द्यायचे की जेणेकरून आपल्याला ही अशी व्यक्तिमत्व पुन्हा पुन्हा आपल्या ह्या प्रभागामध्ये काम करण्यास त्यांना संधी देऊन एक कमळ या बटनावर दाबून पॅनल जर निवडून आला, 1-2 जर निवडून आले तर इतकी कार्य होणार नाहीत, परंतु जर अख्खा पॅनल जर आला ना तर विकासाच्या कामांना खूप मोठी गती भेटणार आहे. आणि एकीचे बळ मिळते फळ हे अनुभवायचं असेल तर पॅनलच्या पॅनल येणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण अ ब क ड ह्यातली कमळाची बटणं दाबून नक्कीच विजयी होण्यासाठी मदत करावी. तर सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आम्ही. येस, धन्यवाद सर. यांनी सांगितलं की नम्रता या नावाप्रमाणेच नम्र आहेत आणि त्यांनी कसं महिलांना उभं केलं याचा यांनी किस्साच सांगितला. आणि यांनी सांगितलं की पूर्ण जे पॅनल आहे त्या पॅनलला निवडून द्या. ताईंनी सांगितलं पूर्ण पॅनल निवडून आलं तरच प्रभागाचा विकास होईल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं असं त्यांनी सांगितलं आणि पूर्ण ह्या प्रभागामधला विकास ह्या पूर्ण पॅनल करू शकतो असं यांचं मत आहे. रोहित खरगोड, थरा न्यूज. आमचं काम माहिती आहे आम्हाला.